पुण्यात अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णींमध्ये नाराजी नाट्य। मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असं अभिमन्यू पवार म्हणाले। मेधा कुलकर्णींचा आरोप। रागात मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून तडकाफडकीने निघून गेला। हा जागेचा नाही तर जातीचा वाद अभिमन्यू पवार यांनी टार्गेट केलं। मेधा कुलकर्णी संतापल्या तर मी कोणताच जातीवाचक शब्द वापरला नाही, अभिमन्यू पवारांकडून दिलगिरी व्यक्त। मयत केतन अग्रवालच्या आईवडिलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपींना फाशीची शिक्षा द्या, केतनच्या वडिलांची मागणी। तर दोषींना कठोर शिक्षा देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। लोहगड प्रकरण अनाकलनीय। चांगल्या घरातील मुलामुलींमध्ये सूडभावना वाढतीये, समाज म्हणून विचार करावा लागेल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लोहगडवरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण। मुलगी दोषी आढळल्यास तिलाही त्याच ठिकाणावरून फेकून द्या, आरोपी सिया गोयलच्या आईवडिलांची उद्विग्न प्रतिक्रिया। गँगस्टर बोलणार नाहीत ते खासदार बोलतोय। 5 हत्या केल्या, बॉम्ब फोडेन इतकं बोलूनही कोणती चौकशी होत नाही, राज ठाकरे यांचा संजय दिना पाटलासह सरकारवर निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय पाटीलचे कान टोचले। पुन्हा असे प्रकार व्हायला नको, लोकप्रतिनिधींनी बोलताना भान ठेवायला हवं। शिंदेंकडून संजय पाटीलसह नेत्यांना समज, सूत्रांची माहिती। संजय पाटलाचे एका व्यक्तीसोबतचे फोटो दाखवत संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप। फोटोतील व्यक्ती 10 कोटी चोरी प्रकरणात फरार आहे का? संजय पाटलाची अपघातग्रस्त गाडी कुणाच्या नावावर आहे? देशपांडेंचा सवाल। फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा दौरा। आज रात्री यवतमाळमध्ये दाखल होणार। उद्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरेंची सभा। खासदार संजय देशमुख यांच्याबद्दल काय बोलणार याकडे लक्ष। एकनाथ शिंदे एक दिवस मुख्यमंत्री फडणवीसांनाही फोडू शकतात। फडणवीसांनी ऑपरेशन टायगर पासून सावध राहावं, संजय राऊतांचा टोला। तर राऊतांनी स्वतःच्या पक्षातील मतभेद सोडवावे, नवनाथ बन यांचा सल्ला। आमदार धनंजय मुंडेंकडून मयत विलास फुलेंच्या कुटुंबियांचं सांत्वन। भेटीदरम्यान कुटुंबीय भाऊक प्रकरणात पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाचं नाव आल्यानं राजकारण तापलं। राज ठाकरेंच्या घरी येऊन जैन समाजाच्या शिष्टमंडळाकडून माफीनामा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरटोपाचा अवमान झाल्याबद्दल मागितली माफी। दिल्लीत 2 गुजराती बसलेत म्हणून तुम्ही काहीही करू शकता का? राज ठाकरेंचा सवाल। तर आमच्यावर येऊ नका, आमची डोकी भडकली तर केवढं होईल? राज ठाकरेंचा इशारा। ठाकरेंच्या सेनेनं राम मंदिरासाठी दान केलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब। राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून संजय राऊतांचा आरोप, चौकशी करण्याची मागणी। राम मंदिर दानचोरी प्रकरणात चंपतराय यांचा राजीनामा। विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशानंतर राम मंदिर ट्रस्टच्या महासचिव पदाचा राजीनामा। अनिल मिश्रा यांच्याकडूनही राजीनामा। राज्यसभेसाठी कुणाच्या दारात गेले नाही, विचारधारा सोडून कुठेहीच जाणार नाही। सुनेत्रा पवार यांच्या भेटीवर नवनीत राणांचं भाष्य। तर अमरावती लोकसभेसाठी आतापासूनच कंबर कसून मैदानात उभी, राणांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चा। महापौर रितू तावडेंसमोर मॅनहोलमध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार। मुकादम मुद्दाम मॅनहोलमध्ये पडल्याचा संशय, रितू तावडेंकडून चौकशीचे आदेश। व्हेनेझुएला